नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 एप्रिल 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत जे की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, यामध्ये येणाऱ्या ज्या काही करंट अफेअर रिलेटेड न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर या ठिकाणी आजच्या डिस्कशनमध्ये आपण EVM आणि VVPAT, क्रूज क्षेपणास्त्र, विक्रम-1, अंटार्क्टिका सर्कम पोलार करंट, मोहिनी अट्टम, भारतीय भूवैज्ञानिक सर्वे, डेरिन गॅप, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे VVPAT संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। निवडणुकीचे पावित्र्य टिकवावे अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, या ठिकाणी अलीकडे जे काही VVPAT आहे त्या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्या संदर्भात या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून अशा प्रकारचे मत या ठिकाणी व्यक्त केले गेलेले आहे। या ठिकाणी जे काही VVPAT आहे ते आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे। सध्या आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, यामुळे EVM आणि VVPAT हे न्यूजमध्ये असल्या कारणाने स्पर्धा परीक्षा दृष्टिकोन ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करावे लागणार आहेत। सर्वप्रथम प्रश्न पाहूया आणि पुढे इन डिटेलमध्ये EVM आणि VVPAT ची आपण चर्चा करणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, मुद्रित VVPAT स्लिप मध्ये कशाचा समावेश असतो? या ठिकाणी मुद्रित VVPAT म्हणजे प्रिंटेड जे VVPAT ची स्लिप आहे त्या स्लिप मध्ये कशाचा समावेश असतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, जी काही प्रिंटेड VVPAT मधून आपल्याला स्लिप भेटते किंवा एक रिसिप्ट भेटते, त्या रिसिप्ट मध्ये या ठिकाणी जो काही उमेदवार आहे, ज्या उमेदवाराला आपण मतदान केलं आहे त्या उमेदवाराचे नाव आणि तो उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे ते चिन्ह हे या ठिकाणी आपण त्या स्लिप मध्ये पाहू शकतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, VVPAT अंमलबजावणीचे उद्दिष्ट कोणत्या समस्याचे निराकरण करणे आहे? अशा प्रकारचे या ठिकाणी आपला कन्सेप्ट बेसिक प्रश्न या ठिकाणी मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, जेव्हा VVPAT ची अंमलबजावणी करण्यात आली तेव्हा एक उद्दिष्ट ठेवण्यात आले की जे काही मतदारांची होणारी फसवणूक आहे ती फसवणूक टाळणे आणि ज्या काही मतपत्रिका असतात त्या मतपत्रिकांची केली जाणारी खाडाखोड किंवा छेडछाड आहे त्याला प्रतिबंध करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी VVPAT ची अंमलबजावणी करण्याचा असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर अशा प्रकारे या ठिकाणी VVPAT वर आधारित जे काही आपले 2 मुख्य प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी पाहितले। पुढे आपण थोडक्यात या इमेजच्या माध्यमातून जे VVPAT आहे, जे कंट्रोल पॅनल आहे किंवा जे काही बेलआउट यंत्र आहे याविषयी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी जेव्हा केव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या 3 मशीन्स दिसतील। या 3 यंत्राविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही पहिलं यंत्र आपण पाहत आहोत याला म्हणतात कंट्रोल युनिट, जे की या ठिकाणी जे काही पोलिंग ऑफिसर आहेत किंवा निवडणुकीचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते असतं। त्यानंतर नंबर 2 ला या ठिकाणी तुम्ही VVPAT पाहू शकता, ज्याला की आपण वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असे म्हणतो। आणि नंबर 3 चे जे यंत्र आहे ते आहे बेलआउट युनिट, म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मतदानाची नोंदणी करू शकताय। आता ही 3 यंत्रे कशा प्रकारे कार्य करतात ते या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता हे जे सुरुवातीचे कंट्रोल युनिट आहे ते मतदान अधिकाऱ्याकडे असते। या ठिकाणी मतदान अधिकारी एका व्यक्तीचं मतदान झाल्यानंतर पुढच्या व्यक्तीच्या मतदानासाठी या ठिकाणी प्रक्रिया सुरू करतो। या ठिकाणी एक मतदार जेव्हा या ठिकाणी येतो त्याला या ठिकाणी जे काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्या उमेदवारांची नावे आणि ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत ती चिन्हे या ठिकाणी त्या मतदान करणाऱ्या व्यक्तीला दिसतील। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी जो काही व्यक्ती आहे ते के नावाच्या चिन्हावर या ठिकाणी मतदान करत आहे किंवा निवडणुकीसाठी तो उभा राहिलेला आहे। तो नावाची व्यक्ती आहे, X नावाची व्यक्ती या ठिकाणी गृहीत धरलं। आता या ठिकाणी मला मतदान करायचे आहे तर के या सिम्बॉलच्या समोर हे जे निळ्या रंगाचे मला बटन दिसत आहे या ठिकाणी हे बटन मी या ठिकाणी प्रेस करेल। याचाच अर्थ या ठिकाणी मी के सिम्बॉल असलेल्या X नावाचा जो काही उमेदवार आहे त्याला या ठिकाणी मतदान केले आहे। पुढे या ठिकाणी जे काही मतदान मी केले आहे
ते योग्य उमेदवाराला म्हणजे ज्या उमेदवाराला मला मतदान करायचे आहे त्या उमेदवारालाच पडले आहे का नाही हे तुम्ही या ठिकाणी व्हीव्हीपॅट मध्ये पाहू शकता। या ठिकाणी जी छोटीशी खिडकी दिसते या खिडकीमध्ये तुम्ही पाहू शकताय तुमचं जे मतदान आहे ते के या सिंबॉलला आणि त्या उमेदवारालाच पडलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि 7 सेकंदासाठी ही खिडकी ओपन असते आणि त्यानंतर या ठिकाणी जी काही पर्ची आहे ती कट होते आणि खाली हा जो बॉक्स दिसतोय या बॉक्समध्ये ती जमा होते। मग अशा प्रकारे या ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आहे ते या ठिकाणी कार्य करताना दिसते। या ठिकाणी मित्रांनो पूर्वी असा आरोप लावला जायचा की ईव्हीएम वर जे काही मत केलं जातं ते एका ठराविक पक्षाला किंवा ठराविक व्यक्तीला जाते, ज्या व्यक्तीला आपण मत केले आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही। मग या ठिकाणी एक सोल्युशन म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट नावाची ही कन्सेप्ट या ठिकाणी राबवली आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जो एक्स नावाचा उमेदवार आहे या एक्स नावाच्या उमेदवाराला या ठिकाणी एकूण 200 व्यक्तींनी मतदान केलं तर तो 200चा आकडा या मशीनमध्ये या ठिकाणी जमा होईल। मग त्याच वेळी त्या एक्स नावाच्या व्यक्तीच्या या ठिकाणी 200 पर्ची किंवा 200 स्लिप निघतील। 200 आणि 200 हा जर आकडा या ठिकाणी सेम येत असेल तर या ठिकाणी जे काही मतदान आहे ते योग्य व्यक्तीला योग्य संख्येमध्येच पडले आहे असा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो। आणि याच कन्सेप्टसाठी 2013 साली निवडणूक आयोगाने या ठिकाणी व्हीव्हीपॅट ही कन्सेप्ट आणलेली आपल्याला दिसते। आणि यातून सर्वाधिक महत्त्वाचा हेतू म्हणजे जी काही निवडणुकीमधील पारदर्शकता आहे, ट्रान्सपरन्सी आहे आणि लोकांमधील भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात जो काही विश्वास आहे तो यामुळे वाढलेला दिसतो। म्हणजे या ठिकाणी कोणताही राजकीय पक्ष मग विरोधक असो, सरकारमध्ये असो किंवा कोणतीही व्यक्ती असो या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर कसल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नाही। तर या ठिकाणी अशा प्रकारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कार्य करताना आपल्याला दिसते। पुढे इन डिटेल मध्ये मित्रांनो जे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आहे यांच्याविषयी माहिती असणं आपल्याला आवश्यकता आहे। या ठिकाणी सर्वप्रथम चर्चा करूया ईव्हीएम ची, ज्याचा की फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ज्याला की आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र असेही म्हणतो। या ठिकाणी ईव्हीएम काय आहे तर हे एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतांची नोंदणी करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा भारतामध्ये ईव्हीएमचा वापर कोणत्या साली करण्यात आला तर याचं उत्तर राहील 1982 साली केरळच्या जे काही पराबूर विधानसभा मतदारसंघ आहे या संघामध्ये पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला। हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। एमपीएससी यावर सरळ तुम्हाला प्रश्न विचारू शकते। 1998 सालापासून आपण निवडणूक आयोगाने मतपेट्याऐवजी ईव्हीएमचा वापर जास्त प्रमाणात वाढवलेला दिसतो। हा पॉइंट या ठिकाणी ॲज इट इज महत्त्वाचा नाहीये, परंतु या ठिकाणी 2003 हे वर्ष ईव्हीएम साठी खूपच महत्त्वाचे असलेले दिसते, कारण या वर्षी सर्व राज्यांच्या जे काही विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पोटनिवडणुका आहेत त्या ईव्हीएम वरच घेण्यात आल्या। म्हणजे या ठिकाणी जे काही पूर्वी पेपरचा वापर केला जायचा तो पेपरचा वापर या ठिकाणी आता नल करण्यात आला, तो पेपरचा वापर या ठिकाणी आता रद्द करण्यात आला होता। पुढचा आणखी एक महत्त्वाचा पॉइंट आहे जो की आपल्यासाठी आयएमपी आहे, तो म्हणजे 2004च्या जे काही लोकसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुका केवळ आणि केवळ ईव्हीएम मशीनचा वापर करूनच घेण्यात आला। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी आहे। या ठिकाणी ईव्हीएम ची जी काही निर्मिती करण्यात आली ती निर्मिती प्रामुख्याने 2 कंपन्यांनी केली, ज्यामध्ये नंबर 1 ची जी कंपनी आहे ती आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जी की बंगळूर या ठिकाणी आहे। ती संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी ती एक संस्था आहे, कंपनी आहे। नंबर 2 ची आहे इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, जी की हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे। या 2 जो कंपन्या आहेत त्या सरकारी मालकीच्या आहेत, त्या पीएसयू आहेत, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आता ईव्हीएम ची जी काही रचना आहे ती रचना भारतीय निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समितीकडून करण्यात आली आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। किंवा सरळ या ठिकाणी ईव्हीएम ची रचना कोणाकडून करण्यात आली आहे असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून या ठिकाणी ईव्हीएम ची रचना करण्यात आलेली आहे। जी काही ईव्हीएम आहे तिचे प्रामुख्याने 2 भाग असतात, ज्यामध्ये एक आहे
कंट्रोल युनिट जे की मतदान अधिकाऱ्याकडे असते। आपण या ठिकाणी सुरुवातीच्या पिक्चरमध्ये ते पाहितले आहे। आणि त्यानंतर आहे नंबर 2 बॅलेटिंग युनिट, ज्या ठिकाणी ते मतदान केंद्रामध्ये असते, ज्या ठिकाणी तुम्ही त्या यंत्रावर मतदान करता त्याला आपण बॅलेटिंग युनिट असे म्हणतो। या ठिकाणी मतदार बॅलेटिंग युनिटवरील निळे बटन दाबल्यानंतर या ठिकाणी व्यक्तीने केलेल्या मतदानाची या ठिकाणी नोंद होते। या ठिकाणी एमपीएससी साठी प्रश्न विचारला जाऊ शकते की बॅलेट युनिटवरील जे काही बटन असते त्या बटनचा रंग कशा प्रकारचा आहे, अशा प्रकारचा सरळही क्वेश्चन आयोगाकडून विचारला जाऊ शकतो, कारण याच्या अगोदरही आयोगाने तशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। पाहूया पुढची स्लाइड। पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे की जे ईव्हीएम आहेत त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे वापरले जाणारे जे काही ईव्हीएम मशीन आहे ते जास्तीत जास्त 2000 मतांची या ठिकाणी नोंद करू शकते। या ठिकाणी जो पुढचा पॉइंट आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जे काही ईव्हीएम आहे त्यासाठी विजेची आवश्यकता नाही, म्हणजे या ठिकाणी बॅटरीचा वापर करून ईव्हीएम मशीन चालवले जाते। जरी एखाद्या ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा व्यवस्थित नसेल अशा ठिकाणीही या ठिकाणी आपण ईव्हीएमचा वापर करू शकतो। आणि सर्वात महत्त्वाचा पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे या ठिकाणी ईव्हीएम ही एक स्वतंत्र मशीन आहे। यामध्ये कसल्याही प्रकारच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जात नाही। फॉर एक्झाम्पल आपलं कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, यामध्ये आपण विंडोज 10, विंडोज 11 अशा प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असतो। तशा प्रकारची कसलीही ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये वापरण्यात आलेली नाहीये। म्हणजे या ठिकाणी जे काही हॅक होण्याचा जो काही प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी ईव्हीएम बाबत होताना आपल्याला दिसत नाही। आता या ठिकाणी ईव्हीएम मशीनचे जे काही फायदे आहेत त्या फायद्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे या ठिकाणी या ईव्हीएम मशीनची असणारी ॲक्युरसी, याची असणारी अचूकता। या ठिकाणी जी काही अवैध मते आहेत ती या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण दूर केली जातात, म्हणजे अवैध मतांचा या ठिकाणी प्रश्नच उरत नाही। दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे याची कार्यक्षमता। या ठिकाणी ईव्हीएम मतदान प्रक्रियेमध्ये खूपच सुलभ, जलद आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने राबवण्यामध्ये कारणीभूत ठरते। विशेष म्हणजे या ठिकाणी जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांचे निकाल वेळेत आणि योग्य वेळेवर लावण्यासाठी या ठिकाणी ईव्हीएममुळे सहाय्यता भेटलेली आहे। पुढचा जो पॉइंट आहे या ठिकाणी असणारी ट्रान्सपरन्सी, या ठिकाणी असणारी पारदर्शकता। व्हीव्हीपॅटचा जेव्हा 2013 मध्ये वापर सुरू झाला तेव्हापासून ईव्हीएम प्रति लोकांच्या मनामध्ये असणारा जो काही विश्वास आहे किंवा ईव्हीएम प्रति असणारी जी काही पारदर्शकता आहे त्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। आणि पुढचा शेवटचा पॉइंट आपल्यासाठी आहे या ठिकाणी ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रिया जी काही राबवली जाते ती खूपच कमी खर्चिक आहे इन कम्पेअर टू सुरुवातीच्या काळामध्ये जी काही आपण निवडणुकीची प्रक्रिया राबवत होतो ती। त्यानंतर काही चिंता आहेत, काही कन्सर्न्स आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो आहे पारदर्शकतेचा अभाव आणि दुसरा आहे ट्रस्ट। म्हणजे या ठिकाणी ईव्हीएम बाबत अजूनही ट्रान्सपरन्सीची आवश्यकता आहे, अजूनही पारदर्शकता आणणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून लोकांमध्ये, जनतेमध्ये, मतदारामध्ये जो काही ईव्हीएम प्रति विश्वास आहे तो विश्वास वाढण्यास यामुळे मदत होणार आहे। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये ईव्हीएम विषयी या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे। पुढे या ठिकाणी आपण व्हीव्हीपॅट व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल या संदर्भात चर्चा करणार आहोत। जो बॉक्स आपण पाहितला त्या बॉक्स विषयी या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असा होतो। ही ईव्हीएम सोबत जोडलेली एक स्वतंत्र प्रणाली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मग याचा उपयोग काय होतो, तर उपयोग जर पाहितला मतदारांना त्यांची मते योग्य उमेदवाराला टाकली गेली आहे का नाही याची निश्चिती करून घेण्यासाठी या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा उपयोग होतो। जे आपण के नावाचा उमेदवार पाहितला, एक्स नावाच्या उमेदवाराचं नाव पाहितलं, जे आपण एक्झाम्पल पाहिलं त्या पिक्चरमध्ये ते पिक्चरचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहू शकताय। म्हणजे या ठिकाणी आपण ज्या उमेदवाराला मत केलं आहे त्या उमेदवारालाच मत पडलं आहे का नाही हे तुम्हाला त्या व्हीव्हीपॅट स्लिपच्या माध्यमातून कळायला मदत होते। पुढचा जो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा प्रथम वापर केव्हा आणि कोठे करण्यात आला हा पॉइंट एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे। अशा प्रकारचे पॉइंट पकडून एमपीएससी प्रश्न विचारताना आपल्याला दिसते। तर 2013 साली नागालँडच्या नौसेना विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा
प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि 2019 साली सार्वत्रिक वापर या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा लोकसभा निवडणुकीमध्ये करण्यात आलेला दिसतो। हे दोन पॉइंट 2013 आणि 2019 हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी जी काही कार्यप्रणाली आहे, जर कार्यप्रणालीची व्हीव्हीपॅटची आपण चर्चा केली तर या ठिकाणी जेव्हा मत दिले जाते तेव्हा त्या स्लिपवर, त्या चीटवर या ठिकाणी आपणाला उमेदवाराचा अनुक्रमांक, त्या उमेदवाराचे नाव आणि तो उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे किंवा लढत आहे याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी त्या स्लिपमध्ये माहिती भेटते। म्हणजे तुमचं जे काही मतदान आहे ते योग्य व्यक्तीलाच गेलं आहे, योग्य उमेदवारालाच गेलं आहे याची या ठिकाणी तुम्हाला खात्री होऊन जाते। आणि ती खात्री करण्यासाठी तुमच्याकडे एकूण 7 सेकंदाचा कालावधी असतो, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी त्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे, यानंतर 7 सेकंदासाठी तुम्ही एकदा खात्री करून घेतली की आपल्या उमेदवाराला मतदान गेलं आहे, आपण ज्या चिन्हावर मतदान केलं आहे त्या चिन्हालाच मतदान गेलं आहे, मग त्यानंतर ती स्लिप आहे ती 7 सेकंदानंतर व्हीव्हीपॅटच्या सीलबंद ड्रॉपमध्ये ती त्या ठिकाणी पडते, म्हणजे त्या ठिकाणी ती पूर्णच्या पूर्ण सील होऊन जाते। पुढे खटला आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की मित्रांनो 2013चा खटला आहे, सुब्रमण्यम स्वामी वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। या खटल्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की जो काही व्हीव्हीपॅट आहे याची व्याप्ती वाढवावी, याचा वापर सुरू करावा, ज्याच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक बनेल, ज्याच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास वाढेल। आणि सध्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे सध्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे क्रमांक 3 चे मॉडेल या ठिकाणी वापरत आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या संदर्भात जे काही महत्त्वाचे पॉइंट होते ते सर्व महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस केले आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 3, जो की या ठिकाणी क्रूज क्षेपणास्त्रा संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। ITCMची यशस्वी उडान चाचणी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 6 वरती मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल। या ठिकाणी ITCM चा जो काही फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी आहे इंडिजिनियस टेक्नॉलॉजी क्रूज मिसाईल, असा या ठिकाणी ITCM चा फुल फॉर्म असलेला दिसतो। ती क्षेपणास्त्र संदर्भात एक टेक्नॉलॉजी आहे, एक पद्धती आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जे काही क्रूज क्षेपणास्त्र आहे त्या क्रूज क्षेपणास्त्राविषयी आपले प्रश्न पाहूया। क्रूज क्षेपणास्त्र प्रामुख्याने कशासाठी डिझाइन केलेली असतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही कमी पल्ल्याचे सामरिक स्ट्राइक्स असतात, म्हणजे कमी पल्ल्याच्या कमी अंतरावर एका ठराविक जागेवरती जर आपल्याला स्ट्राइक करायचे असेल तर त्या प्रकारच्या स्ट्राइक, त्या प्रकारच्या मोहिमा, त्या प्रकारचे मिशन्सची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्रूज क्षेपणास्त्राची आवश्यकता असते। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। क्रूज क्षेपणास्त्रे खालीलपैकी कोणती पेलोड वाहून नेऊ शकतात, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पेलोड म्हणजे काय। जे काही रॉकेट आहे त्या रॉकेटमध्ये कोणती स्फोटके आपण या ठिकाणी नेतो त्याला आपण पेलोड असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल आण्विक स्फोटके असतात ज्याला की आपण न्यूक्लिअर बॉम्ब असे म्हणतो, मग काही आपली पारंपरिक बॉम्ब्स असतात। ही जी विध्वंसक स्फोटके आहेत किंवा घटक आहेत यांना आपण पेलोड असे म्हणतो। तर या ठिकाणी जे काही क्रूज क्षेपणास्त्र आहे ते आण्विक शस्त्रे, जैविक शस्त्रे आणि जी काही पारंपरिक स्फोटके आहेत ते या ठिकाणी वाहून नेऊ शकते। म्हणजेच या ठिकाणी वरील सर्व प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। आण्विक शस्त्रे, जैविक घटक आणि पारंपरिक स्फोटके अशा प्रकारची सर्व प्रकारची जी काही स्फोटके आहेत ती या ठिकाणी क्रूज क्षेपणास्त्र ॲज अ पेलोड म्हणून या ठिकाणी वाहून नेऊ शकते। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। या ठिकाणी सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। जी विधाने आहेत ती विक्रम-1 या रॉकेट संदर्भात आहेत। सरळ विधाने पाहूया। विधान क्रमांक 1, विक्रम-1 रॉकेट हे एक एकल स्टेज प्रक्षेपण वाहन आहे ज्याची क्षमता पृथ्वीच्या लोअर ऑर्बिट कक्षेत सुमारे 300 किलो पेलोड ठेवण्याची क्षमता या ठिकाणी आहे। विधान 2, विक्रम-1 रॉकेट हे सर्व कार्बन फायबर बॉडी रॉकेट आहे जे अनेक उपग्रहांना कक्षेत ठेवू शकते। 3,
हे इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ने निर्माण केलेले आहे। अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 3 आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जे काही विक्रम रॉकेट 1 आहे याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही विक्रम 1 हे रॉकेट आहे ते या ठिकाणी मित्रांनो मल्टी स्टेज प्रक्षेपण वाहन आहे। म्हणजे या ठिकाणी खूप सारे एकूण 4 स्टेजेस असतात, त्या 4 स्टेजेस मध्ये या ठिकाणी विक्रम 1 हे या ठिकाणी प्रक्षेपित होते। हे सिंगल किंवा एकल स्टेज नाहीये। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 जे आहे ते या ठिकाणी मित्रांनो चुकीचे ठरते। त्यानंतर विधान क्रमांक 2 जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी विक्रम 1 हे रॉकेट सर्व कार्बन फायबर बॉडी रॉकेटचे आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये या ठिकाणी आपण स्थापित करू शकतो। विधान क्रमांक 2 अगदी बरोबर। विधान क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो चुकीचे आहे। जे काही विक्रम 1 रॉकेट आहे ते स्काय रूट या कंपनीकडून निर्माण करण्यात आलेले आहे। या ठिकाणी स्काय रूट एरोस्पेस ही हैदराबाद स्थित एक संस्था आहे आणि जो की एक स्टार्टअप कंपनी आहे। या कंपनीकडून या ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे काही रॉकेट आहे त्यासाठी सॉलिड फ्यूल या प्रकारचे इंधन त्या ठिकाणी विक्रम 1 या रॉकेटमध्ये वापरण्यात आलेले आहे। मग अशा प्रकारे या ठिकाणी विधान क्रमांक 2 केवळ या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ बी बरोबर। चलो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अंटार्क्टिका सर्कमपोलार करंट संदर्भात। करंट म्हणजे एक पाण्याचा प्रवाह असतो ज्याला की आपण पोलार करंट त्याचबरोबर इक्वेटर करंट असेही म्हणतो। जे की समुद्राच्या पृष्ठभागावर जे काही पाण्याचे प्रवाह तयार होतात त्यांना या ठिकाणी आपण प्रवाह किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण करंट म्हणत असतो। मग या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे तो पाहूया। अंटार्क्टिका सर्कमपोलार करंट बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही आपली पृथ्वी आहे आपल्या पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर या ठिकाणी तुम्हाला अंटार्क्टिका खंड हा दिसेल की हा एक बर्फाळ खंड आहे। याच्या अवतीभोवती किंवा सराउंडिंग एरियामध्ये जो काही पाण्याचा प्रवाह या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसत आहे तो आहे अंटार्क्टिका सर्कमपोलार करंट, जो की एक हवा चलित म्हणजे हवेमुळे निर्माण झालेला हा करंट आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान ए हे अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर हा एकमेव असा करंट आहे जो की या ठिकाणी पृथ्वीला पूर्णच्या पूर्ण प्रदक्षिणा घालतो। तुम्ही या ठिकाणी या पिक्चरमध्ये पाहू शकताय की हा जो करंट आहे तो अशा प्रकारे एक पूर्ण कंप्लीट प्रदक्षिणा या ठिकाणी आपल्या अर्थला या ठिकाणी घालताना दिसत आहे। आणि हा जो करंट आहे तो वेस्टर्ली ज्याला की आपण पश्चिमी वारे म्हणतो त्या पश्चिमी वाऱ्यामुळे या ठिकाणी हा करंट या ठिकाणी आपल्याला स्वयंचलित झालेला दिसतो। पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेच्या दिशेकडून वाहणारे जे काही वारे असतात त्यांना या ठिकाणी आपण पश्चिमी वारे असे म्हणतो। आणि अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पर्याय डी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील, कारण हा मोठा हवा चलित एक करंट आहे। हा पहिला पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर संपूर्ण पृथ्वीभोवती तो फिरतो, हा दुसराही पॉइंट या ठिकाणी बरोबर आहे। तिसरा पॉइंट जो आहे जोरदार पश्चिमेकडील जे काही वारे आहे त्या वाऱ्याद्वारे तो चलित आहे, हा तिसराही पॉइंट या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने वरील सर्व विधाने बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 6 पर्याय डी हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। चलो आपल्या प्रश्न क्रमांक 7 कडे, जो की या ठिकाणी मोहिनी अट्टम या कला प्रकारासंदर्भात आहे। अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला आर्ट आणि कल्चर या सेक्शन मध्ये विचारले जातात। सरळ प्रश्न पाहूया। मोहिनी अट्टम बद्दल खालील विधाने विचारात घ्या। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे पारंपरिकपणे महिला कलाकाराद्वारे सादर केलेले एकल नृत्य आहे। अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 आहे। विधान 2 हे लास्य प्रकाराचे पालन करते जे अधिक सुंदर, सौम्य आणि स्त्रीलिंगी नृत्याचे एक स्वरूप दर्शवते। 3 पायाच्या कामापेक्षा हाताचे हावभाव आणि मुख अभिनय किंवा चेहऱ्यावरील सूक्ष्म हावभावावर जास्त भर या ठिकाणी या कला प्रकारामध्ये दिला जातो। अशा प्रकारचं विधान 3 या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पारंपरिकपणे जर आपण चर्चा केली जे काही महिला कलाकार आहेत
ते प्रामुख्याने या ठिकाणी मोहिनी अट्टम हा कला प्रकार, हा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर करतात आणि एकल पद्धतीने हा नृत्य प्रकार या ठिकाणी सादर केला जातो। म्हणजे या ठिकाणी हा नृत्य प्रकार सादर करताना एकच व्यक्ती असते। अशा प्रकार जो काही प्रकार आहे त्याला आपण एकल नृत्य प्रकार असे म्हणतो। पुढचे जे नंबर 2 चे विधान आहे तेही अगदी बरोबर आहे। या ठिकाणी लास्य हा जो कला प्रकार आहे या कला प्रकाराचा अर्थ या ठिकाणी होतो जे की अधिक सुंदरपणे, सौम्यपणे आणि जे काही स्त्रीलिंगी नृत्याचा प्रकार आहे किंवा स्वरूप आहे ज्या ठिकाणी दर्शवले जाते त्याला या ठिकाणी आपण लास्य कला प्रकार असे म्हणतो। परिणामी विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि शेवटचे विधान तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी या कला प्रकारामध्ये, या नृत्य प्रकारामध्ये चेहऱ्यावरील जे काही सूक्ष्म हावभाव असतात त्यावर जास्त भर दिला जातो इन कंपेअर टू पाय आणि हाताद्वारे केले जाणारे जे काही हावभाव आहेत त्यांच्याशी जर या ठिकाणी आपण तुलना केली तर अशा प्रकारे वरील सर्व विधाने बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी वरील 1, 2 आणि 3 वरील सर्व विधाने बरोबर। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थे संदर्भात, ज्याला की आपण जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया असेही म्हणतो। सरळ प्रश्न पाहूया। भारतीय भूवैज्ञानिक सर्वे, ज्याला की आपण जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया असे म्हणतो, संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। या ठिकाणी विधान क्रमांक 1, भारतीय भूवैज्ञानिक सर्वे संरक्षण आणि देखरेखीसाठी भूवारसा स्थळे, राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारके घोषित करते। अशा प्रकारचं या ठिकाणी मित्रांनो आपलं विधान क्रमांक 1 आहे। विधान क्रमांक 2, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते। 3, जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडियाकडे त्याचे जतन आणि देखभाल करण्यासाठी सूक्ष्म अवशेष प्राप्त करण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 3 आहे। तर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे वरील जी काही विधाने आहेत त्या 3 विधानापैकी एकूण किती विधानं बरोबर आहेत किंवा कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलं नाहीये की या 3 विधानापैकी किती विधाने बरोबर आहे, 1 आहे का, 2 आहे का, 3 आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया ही संरक्षण आणि देखरेखीसाठी जे काही जिओग्राफिकल हेरिटेज साइट्स आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारके म्हणून घोषित करू शकते। या ठिकाणी विधान 1 हे अगदी बरोबर आहे। नंबर 2 चे जे विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे। जे काही खनन मंत्रालय आहे त्या खनन मंत्रालयाच्या किंवा मिनिस्ट्री ऑफ मायनिंगच्या अंतर्गत या ठिकाणी जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया कार्य करताना दिसते, ते सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही। तर या ठिकाणी जे काही खनन मंत्रालय आहे त्या खनन मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था कार्य करताना दिसते। आणि शेवटचे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। म्हणजे जे काही भू अवशेष आहे ते प्राप्त करण्याचा अधिकार, त्यांना जतन करण्याचा अधिकार, त्यांची देखभाल करण्याचा अधिकार या ठिकाणी जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडियाला आहे। म्हणजेच वरील 3 विधानापैकी 2 विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चं योग्य पर्याय राहील पर्याय बी, केवळ 2 विधाने बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी मित्रांनो डेरियन गॅप संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला वेगळा करणारा हा अरुंद जलमार्ग आहे। विधान 2, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारा हा मानवनिर्मित कालवा आहे। आणि शेवटचे विधान या ठिकाणी समोर आहे आपल्या मित्रांनो, हा मध्य अमेरिकेतील वाळवंटी प्रदेश आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी चुकीचे आहे, विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी चुकीचे आहे आणि विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी चुकीचे आहे। म्हणजेच या ठिकाणी वरील सर्व विधाने चुकीची असल्या कारणाने प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय डी। तर या ठिकाणी जो काही डेरियन गॅप आहे तो तुम्ही या ठिकाणी वर्ल्ड मॅप मध्ये पाहू शकता। या ठिकाणी तुम्हाला वर्ल्ड मॅप दिसेल, या ठिकाणी तुम्हाला नॉर्थ अमेरिका ज्याला की आपण उत्तर अमेरिका म्हणतो तो खंड दिसेल आणि खाली तुम्ही या ठिकाणी साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा खंड या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी एक इस्तमस आहे, म्हणजे एक चिंचोळा भाग आहे जो की या ठिकाणी 2 मुख्य लँड बॉडीजला या ठिकाणी जोडण्याचं कार्य करतो, ज्याला की आपण पनामा इस्तमस असं म्हणतो। मग या ठिकाणी
आपण डेरिन गॅप पाहू शकताय। ही जी पिक्चर आहे इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी हा जो पनामा इस्तमस आहे, या पनामा इस्तमस मध्ये या ठिकाणी हा जो एरिया आहे, हा एरिया या ठिकाणी डेरिन गॅप म्हणून ओळखला जातो, जो की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि पनामा कालवा ही या ठिकाणी आहे, जो की पॅसिफिक सागर आणि अटलांटिक सागर यांना जोडण्याचं कार्य करतो, तेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही उत्तर कोलंबिया आणि दक्षिण एशिया ठिकाणी पनामाचं जे काही घनदाट जंगल आहे यांच्या दरम्यान हा पूर्णच्या पूर्ण डेरिन गॅप येताना आपल्याला दिसतो। या ठिकाणी डेरिन गॅपच्या पश्चिमेस तुम्ही गल्फ ऑफ पनामा पाहू शकताय आणि डेरिन गॅपच्या अगदी पूर्वेस तुम्हाला या ठिकाणी गल्फ ऑफ डेरिन ही पाहायला भेटेल। हे महत्त्वाचे पॉईंट आहे जे की तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजून घ्यायचे आहेत। चला मित्रांनो, आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न पाहूया। रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। या ठिकाणी विधान क्रमांक 1, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ही गुंतवणूक साधन आहे जी गुंतवणूकदाराचे पैसे म्युच्युअल फंड प्रमाणे एकत्रित करतात आणि रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरतात। विधान 2, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे नियमन RBI द्वारे केले जाते। तर या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ही म्युच्युअल फंड प्रमाणे कार्य करते। या ठिकाणी आता म्युच्युअल फंड हे कशा प्रकारे कार्य करते हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। फॉर एक्झाम्पल, छोटे गुंतवणूकदार असतात, ज्यामध्ये आपण A, B, C आणि D असे 4 व्यक्ती घेतले आहेत। या प्रत्येक व्यक्तीकडे 10,000, कोणाकडे 5,000 असतील, कोणाकडे 3,000 असतील, कोणाकडे 1,000 रुपये असतील। मग या ABCD हे जे 4 व्यक्ती आहेत, या 4 व्यक्तींना या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आहे, परंतु यांच्याकडे कसल्याही प्रकारचं शेअर मार्केटविषयी नॉलेज नाहीये किंवा पुरेशा प्रमाणात असा पैसाही नाहीये। मग या 4 व्यक्ती काय करतील, एका म्युच्युअल फंडमध्ये आपली जी काही सेविंग आहे ती सेविंग गुंतवतील। फॉर एक्झाम्पल SBI म्युच्युअल फंड। आता SBI कडून हा म्युच्युअल फंड चालू जातो। या 4 व्यक्तीकडून एकूण 19,000 रुपये या ठिकाणी फॉर एक्झाम्पल SBI म्युच्युअल फंडमध्ये आले आहेत। आता SBI कडे एक्सपर्ट्स आहेत, जाणकार आहेत, ज्यांना की शेअर मार्केटविषयी चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे। मग यांना माहिती आहे की हे जे पैसे आहेत आपण कोठे गुंतवले पाहिजे, कोणत्या शेअर्समध्ये गुंतवले पाहिजेत। फॉर एक्झाम्पल X नावाचा जो शेअर्स आहे तो चांगला आहे, या ठिकाणी हा पैसा गुंतवला पाहिजे। मग SBI म्युच्युअल फंड या ठिकाणी X नावाच्या शेअर्समध्ये हा पैसा गुंतवेल आणि एका ठराविक वेळेमध्ये या शेअर्स कडून या व्यक्तींना 10% आसपास परतावा भेटेल। यापैकी काही कमिशन SBI स्वतःकडे ठेवील आणि जो काही परतावा आला आहे तो परतावा या ठिकाणी ABCD या 4 व्यक्तींना दिला जाईल। अशा प्रकारे छोटी छोटी रक्कम एकत्र करून शेअर मार्केटमध्ये जी गुंतवली जाते, तशा प्रकारची जी काही पद्धती आहे, तशा प्रकारचं जे काही कलेक्शन आहे त्याला आपण म्युच्युअल फंड असे म्हणतो। अगदी त्याच बेसिसवर, अगदी त्याच धर्तीवर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ही कार्य करताना दिसते। जे काही बांधकाम क्षेत्र आहे, बांधकाम क्षेत्रामध्ये या ठिकाणी छोटे छोट्या सेविंग्स एकत्र केले जातात आणि या सेविंग रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट कडून या ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्या जातात आणि यामध्ये जो काही परतावा आहे तो परतावा या ठिकाणी जे काही गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना या ठिकाणी दिला जातो। म्हणजेच अशा प्रकारे विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे। रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचं जे काही नियमन आहे ते सेबी कडून केलं जातं, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडून केलं जातं। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ विधान 1 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 19 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत।